कुर्ला पूर्व इथल्या बेस्ट बस डेपोची सुद्धा दयनीय अवस्था झाल्याचं समोर आलं। डेपो परिसरामध्ये सगळीकडे मोठमोठे खड्डे आहेत आणि या खड्ड्यांमध्ये पाणी साचलंय। चालक, वाहक आणि प्रवाशांचा जीव मुठीत धरून वावर पाहायला मिळतोय। खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं अपघाताचा धोका सुद्धा बराच आहे। तात्पुरत्या डागडुजीऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी सुद्धा जोर लावून धरली जाते। मी सध्या उभा आहे मुंबईच्या कुर्ला पूर्व स्थानकाच्या बस डेपोच्या परिसरामध्ये आणि इथे खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं। सध्या ही जी परिस्थिती आपण पाहतोय, अक्षरशः या डेपोमधल्या असलेल्या या रस्त्याची चाळण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि यातूनच प्रवाशांना आणि या बस चालक वाहकांना रस्ता काढावा लागतो। खरं तर हे भले मोठे खड्डे आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतात आणि त्याची परिस्थिती आपण या परिसरामध्ये पाहू शकतो। दरवर्षी पावसामध्ये या ठिकाणी अशाच पद्धतीची परिस्थिती असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येतं आणि कोणत्याही पद्धतीचं पालिकेकडून इथे काम करण्यात येत नाही अशी परिस्थिती आणि प्रवासी असतील किंवा इकडचे नागरिक असतील त्यांची मागणी आहे की हे पेवर ब्लॉक जे आहेत आणि हा जो संपूर्ण रस्ता आहे तो सीसीचा तयार करण्यात यावा किंवा डांबराचा पक्का रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते। या खड्ड्यांच्या, या भल्या मोठ्या खड्ड्यांमधून बस चालकांना हा संपूर्ण मार्ग काढावा लागतो। आपण आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न खरं तर करणार आहोत। आपल्याबरोबर हे इथे या ठिकाणी चालकच आहे। काय नेमका त्रास होतो या खड्ड्यांचा? पाण्याचा खूप त्रास आहे आणि खड्ड्याचा बी त्रास आहे। इथे कोण दखल घेत नाही। ते साहेब लोकांना बोललं तरी एवढं, आता आम्ही 5-6 वर्ष झालं काम करतो, पण इथे कोण खड्डे हे पावसाळ्यात तर जास्तच खड्डे येते आणि पाणी भरपूर साचतंय या परिसरात। हा, रोगराई, आजार वगैरे वाढणे शक्यताच आहे ना। पाणी, खराब पाणी सगळं आजूबाजूच्या बिल्डिंग मधून हे सगळं पाणी येते, जमा होतं इथे एकत्र। लवकरात लवकर पालिकेने लक्ष देऊन हा संपूर्ण रस्ता आणि हे खड्डे भरावे आणि हा बस डेपो जो आहे तो खड्डे मुक्त करावा अशी विनंती या ठिकाणी प्रवासी असतील, त्याचबरोबर चालक वाहक असतील, या सगळ्यांकडूनच करण्यात येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र गायकवाड सह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।